रामकृष्ण हरी मंडळी, तर काही दिवसांपूर्वी आम्ही गेलो होतो तिरुपतीला. त्याचे काही व्लॉग, शॉर्ट्स आणि रील्स आम्ही टाकल्या होत्या आणि आम्ही तुम्हाला म्हटलं होतं की याचा पूर्ण व्हिडिओ टाकून त्याबद्दल तुम्हाला पूर्ण माहिती देईल. जसं की जाण्याचं खर्च किती, कुठून जायचं, कसं जायचं, राहायचं, खाण्याचं, सगळ्या गोष्टींचं. तर सर्वप्रथम आम्ही राजगुरुनगरवरून पुण्याला बसने गेलो. पुण्यातून आमची ट्रेन होती. साधारण पुण्यातून रेणीगुंठा आणि रेणीगुंठ्यातून पुणे रिटर्न तिकीट काढलं तर स्लीपरचं तिकीट साधारण 1500 ते 2000 आणि थर्ड एसीचं तिकीट पडतं साधारण 3500 ते 4000 रुपयापर्यंत. रेणीगुंठ्यामध्ये उतरल्यानंतर तिथून तिरुपतीला जाण्यासाठी साधारण आम्ही 8 जण होतो. आम्हाला गाडी करून साधारण 800 रुपये लागले तिरुपती शहरात जाण्यासाठी. बालाजीमध्ये आल्यानंतर आम्ही तिरुमलाला राहण्यासाठी न जाता खाली तिरुपती शहरातच राहिलो होतो. तिरुपती शहरामध्ये हे रूमचे रेंट साधारण 2000-2500 रुपये 3000 रुपयापर्यंत आहेत. आम्ही 8 जणांसाठी एकच मोठी रूम, एसी रूम घेतली होती, तर आम्हाला त्याचा 3000 रुपये पर डे चार्ज पडला होता. त्यानंतर खाण्यासाठी तिथे तिरुपतीमध्ये अनेक हॉटेल उपलब्ध आहेत. आम्ही साऊथचं न खाता साधारण नॉर्मल रोटी, सब्जी आणि राईसच खातो. त्यामुळे थोडीशी महागाई आहे आपल्यापेक्षा, पण पर्यटन क्षेत्राच्या दृष्टीने ते ठीक आहे. अनेक मराठी, पंजाबी आणि साऊथचे हॉटेल तिथं उपलब्ध आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी तिरुपतीतून तिरुमलला जाण्यासाठी आम्हाला 8 जणांना आम्ही जीप केली होती, तर तिचे 1000 रुपये कॉस्टिंग आम्हाला पडलं होतं. तिरुमलला जाऊन वरती जाऊन मुंडन केले, दर्शन घेतले आणि संध्याकाळपर्यंत आम्ही पुन्हा खाली आलो होतो. खाली आल्यानंतर आम्ही पद्मावतीचे दर्शन घेतले आणि त्यानंतर आम्ही निघालो हैदराबादच्या दिशेने. हैदराबादला गेल्यानंतर आम्ही त्यामध्ये हैदराबाद सिटी आणि गोलकोंडा फोर्ट कव्हर केला होता आणि त्याचबरोबर आम्ही तिरुपतीतून वेल्लोर सुद्धा कव्हर केलं होतं, ज्याचे आम्हाला 6000 रुपये आम्ही 8 जणांमध्ये गाडी करून गेलो होतो. त्यामध्ये वेल्लोर आसपासची मंदिर आणि वेल्लोरचं सुवर्णलक्ष्मीचे मंदिर आम्ही कव्हर केले होते. या पूर्ण ट्रिपचा खर्च आम्हाला साधारण 7000 रुपये पर हेडच्या आसपास आला. आमची श्रीपाद टूर्स अँड ट्रॅव्हल्स नावाने कंपनी आहे. जर तुम्हालाही कुठे फिरायला जायचं असेल तुमच्या फॅमिलीसोबत, मित्रांसोबत, तर तुम्ही आमच्यासोबत तुमची ट्रिप अरेंज करू शकता. आम्ही कमीत कमी बजेटमध्ये तुम्हाला चांगले ट्रिप अरेंज करू देऊ. जय शिवराय.